श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1554व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज आषाढ कृष्ण सप्तमी, शनिवार 27 जुलै 2024. उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 149 दिनांक 20/6/1992 या दिवशी परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी 1992 मधील पंढरपूर वाडी कोल्हापूर वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे. परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात पुढे म्हणतात, आता एवढ्यात एक घटना घडली. एक बाई दत्त जयंतीला एकदाच दर्शनाला येऊन गेल्या होत्या. थंडीचे दिवस होते. रात्री ती स्त्री चूल पेटलेली तशीच ठेवून शेकोटीसारखी तिची उष्णता घेत होती. तिला अचानक झोप लागून गेली. दारं खिडक्या बंद होत्या. शेगडी विझून गेली व घरात धूर साठत गेला. तिचा जीवही घाबरा होऊन गेला होता. झोपेत तिला काहीच कळत नव्हते. अखेरीस झाले काय? ही शक्ती तिकडे जाऊन पोचली. 5 मिनिटे कडी वाजवली असेल. बाई झोपलेलीच होती. अखेरीस शक्ती माझे रूप घेऊन तिच्या स्वप्नात गेली व म्हणाली, बाई उठ, घरात धूर झाला आहे, उठ. बाई ताबडतोब उठली. धूर साठलेला पाहिला. जीव घाबरा झाला होता. तिने ताबडतोब दारं खिडक्या उघड्या टाकल्या. धूर बाहेर निघून गेला व त्या बाईचा गुदमरून जो प्राण जाणार होता तो वाचला. अशा रीतीने स्वप्नात दर्शन झाले की त्या व्यक्तीचे मनच इथे त्या व्यक्तीला घेऊन येते. तोपर्यंत ती प्रतिमा सारखी समोर दिसत असते. आमचे हे नेहमी चालूच असते. ती शक्ती नेहमी अन्य माणसांच्या स्वप्नात जाऊन त्यांना मार्गदर्शन करायचे, त्यांना वाचवायचे हे करीत असते. तरी सर्वांनी आपले भक्तिभाव या चरणाशी स्थिर ठेवा, म्हणजे ही शक्ती तुमच्या कामाला येईल. ती शक्ती निर्माण झाली की तिचे कार्य लगेच सुरू होते. मी 4 दिवस कुठे बाहेर गेलो की मला बिलकुल करमत नाही. दर्शन घेऊन गेलेली व्यक्ती बाहेरगावून परत 8 दिवसाने परत येत असते. एक व्यक्ती तर 2-2 तासाने परत येत असे. काही भक्त रात्री निघायची परवानगी घेतात व पुन्हा दुसऱ्या दिवशी परत दर्शनाला येतात. तुमचा उद्धार करण्याचे त्याच्या मनात आले की हे असेच होते. माझी पूर्वीची तरतरी आता राहिली नाही. रोज देवाला पूजा करणार नाही असं सांगतो, पण 11:30 सकाळी वाजले की मी तिथे आपोआप जातो व पूजा करतो. पूजा झाली की पुन्हा पूजा करणार नाही असे म्हणतो, परंतु परत तसेच घडते. हे सर्व मी स्वतः अनुभवलेले आहे. दुखणे सुद्धा त्याचा विषय निघाला की पळून जाते. जेवणाच्या बाबतीतही हेच घडतंय. जेवण एक तर जात नाही. मी अतिशय मोजकेच जेवतो. एका पहिल्याच घासात देहाला तृप्ती येते. दुसरा घास खाऊ की नको सतत चालत राहते. शेवटी घास पाण्याबरोबर पोटात ढकलतो. हे फार मोठे लक्षण आहे. इतरांचे 10 पोळ्या खाऊनही पोट भरत नाही. मला भात खाण्याचेही आकर्षण नाही. झोपही फक्त 10 मिनिटे ते 30 मिनिटे पुरते. शरीराला सारखा थकवा येतो. मी तरी सुद्धा तासनतास बोलत असतो. पाठीमागची ती शक्ती अज्ञात रूपाने असली तरी माझे रागावणे, चिंतन, स्मरण हे चालूच असते. यात कुठेही वैरभाव नसतो. सतत 24 तास देवाचाच विषय असतो. साखर कारखान्यात जसा साखरेचा विषय असतो तसेच माझेही चाललेले असते. एकदा या कार्यात तन्मयता आली की नंतर त्याला वेळेचे बंधन राहत नाही. समोरच्या चित्रात विलीन झाल्यावरच व्यक्तिमत्वात फरक पडतो व मूर्तीचे कार्यही तसेच होते. मूर्ती पाहून त्या आकाराचे रूप आपल्या हृदयात यायला पाहिजे. त्या रूपाचे चिंतन सतत करून तो आधार आला की मग मुक्ती येते. ते रूप आपल्यामध्ये समाविष्ट व्हायला खूप वेळ लागतो. त्यासाठी कर्मकांडाची खूप गरज आहे.
नाहीतर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा आकार आपल्यात यायला पाहिजे. त्यासाठी घोर तपश्चर्या करता यायला पाहिजे. आपल्यामध्ये त्याचा आकार वयाप्रमाणे येत असतो. त्याप्रमाणे माणूस गंडे माळा घालू लागतो. इतरांना ते सोंग वाटते, पण ते खरे मनापासूनचे असते. हे सर्व सामान्य माणसात प्रकट होत असते. मला संन्याशाचे रूप पसंत आहे. पांडुरंगाचे हार माझ्या गळ्यात नकोत. त्यांचे गंध पट्टेही मला नकोत. एक तपस्वी श्वानाला निषिद्ध मानतो. दुसरा साधू श्वानाने कोरडी पोळी खाल्ली तर त्याचे पोट दुखेल म्हणून तिला तूप लावण्यासाठी तुपाची वाटी घेऊन त्या श्वानाच्या मागे जातो. त्याला अकारण दया येत असते. तुम्हाला त्यातली फोड कळणार नाही. आम्हाला वैराग्य व साधुत्व दोन्ही कळते. शास्त्री लोकांना साधुत्व येत नाही. साधुत्वाचा त्रास असतोच. पायरी न ओलांडल्यास त्रास होत नाही. मूळ रूपाशी त्यांचा संबंध येत नाही. भटजी लोक पहा, त्यांची राहणी पहा. अंगावर पंचा घेतील, नंतर डोक्यावर टोपी घालतील व लगेच अंगात शर्ट घालतील. मला तर अंगावर शालही घ्यायला आवडत नाही. अगदीच कोणी आग्रह केला तर थंडीत मांडीवर फक्त शाल ठेवतो व ती व्यक्ती निघून गेल्यावर लगेच काढून टाकतो. ताकातून लोणी ताक घुसळल्यावर निघत असते. एकदा लोणी ताकापासून तयार झाल्यावर पुन्हा ते त्यात मिसळत नाही. ही परमेश्वरी लीला आहे. मी जे बोलतो त्याला चालना द्या. प्रश्न विचारित राहा. तुम्हाला त्यापासून ज्ञान मिळेल. विषयाला गती द्यायचे कार्य तुम्ही करा. ही खाण जेवढी तुम्ही उकराल तेवढे नवरत्न तुम्ही बाहेर काढाल. त्याचा उपयोग तुम्ही सर्वजण करून घ्या. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी 1992 मधील पंढरपूर, वाडी, कोल्हापूर या वास्तव्यात भक्तांशी केलेले हे हितगुज होते. हा त्या हितगुजाचा चौथा भाग होता. हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.